नमस्कार, मी कृष्णा भानुसे, फाउंडर बिंग ब्लिसफुल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण होओपोनोपोनो अर्थात आपल्या आयुष्याला शुद्ध करण्याची, क्लेन्स करण्याची प्रोसेस आपण करणार आहोत. लाईफमध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला काही ठिकाणी खूप स्टक झाल्यासारखं वाटतं. खूप मेहनत करून, खूप प्रयत्न करूनही काही कामांमध्ये यश येत नाही. रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असतात, आर्थिक प्रॉब्लेम असतात, करिअरमध्ये प्रॉब्लेम असतात, व्यवसायामध्ये प्रॉब्लेम असतात. या सगळ्या प्रॉब्लेम्सचं मूळ कारण कधीकधी आपल्याकडून पूर्वजन्मामध्ये झालेले कर्म जे आपल्या स्मृतीमध्ये नाही आहेत, आपल्या पूर्वजांचे असणारे कर्म किंवा त्यांच्याकडनं आपल्याला भेटलेले आशीर्वाद किंवा कर्स यांच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच कामांमध्ये आपल्याला अडथळा किंवा प्रॉब्लेम्स जाणवतात. आणि या प्रकारच्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर येण्यासाठी एक खूप सुंदर प्रोसेस आहे, जिचं नाव आहे होओपोनोपोनो. तिच्या माध्यमातून आपण आपल्या पूर्वजन्मातील जे कर्म आहेत त्यांना क्लेन्स करू शकतो, शुद्ध करू शकतो. 100% या प्रोसेसचा वापर केल्यानंतर अनेक लोकांना, हजारो लाखो लोकांनी याचा वापर केलेला आहे. त्यांना आयुष्यामध्ये सडन ग्रोथ किंवा लगेच प्रॉब्लेमचं सोल्युशन अनुभवायला मिळालेलं आहे. साधारणतः बऱ्याच वेळेस काय होतं की आपण लाईफमध्ये आपल्या कर्मांचा जो हिशोब आहे तो आपल्याला माहीत नसतो. आपण कुठल्या वेळी कुठलं कर्म केलं आहे, कधी कसं वागलेलो आहे, या जन्मातच 10 वर्षापूर्वी आपण काही चुकीचं वागलेलो आहे किंवा गेल्या जन्मात आपण काय वागलेलो किंवा आपल्या आईवडिलांकडनं काय चुका झालेल्या आहे किंवा आपल्याकडनं आईवडिलांच्या प्रती काही चूक झालेली असेल तर त्यांच्याकडनं आपल्याला काही श्राप ज्याला म्हणता येईल अशा प्रकारे काही भेटलेले आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्या या सध्याच्या जन्मावरती इफेक्ट करत असतात, करंट जन्मावरती इफेक्ट करत असतात. मात्र आपण आपले विचार आणि काही मेडिटेशन्स यांचा वापर करून अतिशय सुलभतेने या समस्येमधून बाहेर निघू शकतो. तर आज आपण जी प्रोसेस करणार आहोत त्या प्रोसेसमध्ये आपण एका 4 शब्दांच्या मंत्राचा फक्त वापर करणार आहोत किंवा 4 चॅन्टिंग्स आहेत ज्याच्यामध्ये. साधारणतः ही एन्शियंट टेक्निक आहे. होओपोनोपोनो याला म्हणतात. हवाई या देशामध्ये या टेक्निकचा उदय झालेला आहे. जसं आहे तसं करणं किंवा बरं करणं, ठीक करणं, जसं होतं ना तसं त्याला पूर्ववत करणं म्हणजे होओपोनोपोनो. ही प्रोसेस करताना आपल्याला मेडिटेशनमधून आपलं चित्त, आपलं ध्यान शांत करायचं आहे. अगोदर त्या समस्येला, त्या प्रॉब्लेमला तुम्हाला आठवायचं आहे आणि त्या प्रॉब्लेमला आठवून त्यानंतर जे युनिवर्स आहे किंवा ब्रह्मांड आहे, साधारणतः ब्रह्मांड किंवा युनिवर्स म्हणजे सर्व शक्तिवान अशी शक्ती जिने या विश्वाचं निर्माण केलेलं आहे. तुमच्यासाठी ते देव असतील, परमेश्वर असतील, ज्या शक्तीला तुम्ही सर्वोच्च स्थानी मानता त्या शक्तीसोबत आपल्याला हा संवाद साधायचा आहे. या प्रोसेसमध्ये आपण 4 मंत्रांचा वापर करतो. त्यातला पहिला मंत्र आहे दॅट इज आय एम सॉरी, म्हणजे मला माफ करा. या आय एम सॉरीच्या मंत्रामध्ये आपण या ठिकाणी काय करतोय, ॲक्सेप्टन्स म्हणजे जबाबदारी घेतोय की माझ्या आयुष्यामध्ये जे काही वाईट घडतंय ते माझ्यातल्याच कुठल्या तरी वाईट गोष्टीमुळं किंवा मी पूर्वजन्मामध्ये माझ्या मागच्या आयुष्यामध्ये केलेल्या वाईट कर्मांचं जे पडसाद आहेत, माझ्या कर्माचं फळ म्हणून या वाईट गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे. अशा प्रकारे आपण जबाबदारी घेतो. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अपराधीपणाची भावना आपल्या मनामध्ये येऊ द्यायची नाही. आपल्याला फक्त मोठ्या मनाने युनिवर्सला सांगायचं की मी या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घ्यायला तयार आहे. यानंतर यामधला दुसरा जो वर्ड आहे दॅट इज प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मीचा अर्थ याच्यात आपण पूर्णपणे युनिवर्सला, त्या देवाला सरेंडर होतोय. संपूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने आपण त्याच्यासमोर सांगतोय युनिवर्सला की मला माझ्यातला हा जो वाईट भाग आहे, ज्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये हे वाईट कर्म किंवा वाईट अनुभव मी सध्या अनुभवतोय किंवा अनुभवतीये, या सगळ्या वाईट भागाला मला माझ्यातनं काढून टाकायचं, माझं आयुष्य मला क्लेन्स करायचं, मी तुझ्या शरण आलोय असं म्हणून आपल्याला सरेंडर व्हायचं. त्यानंतर यातला तिसरा जो वाक्य आहे, तिसरं मंत्र ज्याला म्हणता येईल दॅट इज आय लव्ह यू. तर या आय लव्ह यूमध्ये आपल्याला साधारणतः आपलं जे आयुष्य आहे, जे परमेश्वराने आपल्याला आयुष्य दिलं त्या आयुष्यासाठी, त्या आयुष्यावरती माझं प्रेम आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. प्रेम आणि करुणेची ही अत्युच्च भावना आहे. या भावनेमुळे आपल्या अनाहत चक्रामध्ये म्हणजे हृदय चक्रामध्ये ऊर्जेचा संचार वाढतो आणि आपल्या मार्गामध्ये असणारे अडथळे दूर होण्यासाठी, निखळ प्रेमाची अनुभूती घेण्यासाठी, जीवनाचा आनंद घेण्यासाठीचे मार्ग उघडे होतात. सो या आय लव्ह यू शब्दाचा वापर आपण स्वतःसाठी पण करायचा आहे, या आयुष्यात ज्या गोष्टी भेटल्यात त्यासाठी करायचा आहे. युनिवर्सला त्याबद्दल आपण म्हणायचं आहे की माझं या जीवनावरती आणि तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि खूप मला चांगलं वाटतंय, छान वाटतंय की ही जी प्रोसेस आहे आयुष्य शुद्ध करण्याची, ही मी आत्ता तुझ्या सानिध्यामध्ये, युनिवर्सच्या सानिध्यामध्ये करतोय किंवा करते. या पुढचं जे वाक्य आहे दॅट इज थँक्यू. थँक्यूमध्ये आपला एकदम ग्रॅटिट्यूडचा, आभारीपणाचा भाव असला पाहिजे की थँक्यू फॉर एव्हरीथिंग. या आयुष्यासाठी, या आयुष्यातल्या संधींसाठी, कुटुंबांसाठी, ज्या प्रकारचं आयुष्य मी जगतोय, ज्या घरामध्ये मी राहतोय, ज्या विश्वामध्ये मी जगतोय, ज्या पदार्थांचा मी आस्वाद घेतोय, जे भोजन मी घेतोय, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही त्या ठिकाणी थँक्यू म्हणताय. आणि आणखी एक डीप थँक्यू म्हणताय या प्रोसेसला एन्काउंटर होण्यासाठी, सामोरं जाण्यासाठी की मला माझ्या आयुष्यामध्ये एवढी समज, एवढी बुद्धी भेटली की मी माझ्या स्वतःच्याच मनाने एक प्रोसेस करून माझ्या आयुष्याला मी क्लेन्स करतोय
आकर्षणाच्या सिद्धांताच्या मी सानिध्यामध्ये आलो आहे किंवा आली आहे आणि ही संधी मला युनिव्हर्सनीच दिली आहे, ब्रह्मांडाने दिली. त्यामुळे या ब्रह्मांडाचे मनपूर्वक धन्यवाद. सो या चारही स्तरांमध्ये आपण काय करतोय? पहिल्या स्तरामध्ये आपण जबाबदारी घेतोय. दुसऱ्या स्तरामध्ये आपण सरेंडर, ज्याला म्हणतात की अगदी एखाद्याच्या चरणामध्ये लीन होणं, संपूर्ण समर्पण, ते आपण याच्यामध्ये भाव दाखवतोय. तिसऱ्या याच्यामध्ये आपण प्रेम आणि करुणेची भावना आय लव्ह यूमधून व्यक्त करतोय. आणि चौथ्या मंत्रामध्ये थँक्यू म्हणून आपण ग्रॅटिट्यूडची सर्वोच्च भावना या ठिकाणी व्यक्त करतोय. तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता या क्षणाला सुरू असणाऱ्या कुठल्याही एका प्रॉब्लेमसाठी तुम्ही या मेडिटेशनला करायचं आहे. या मेडिटेशनला करण्याचे फारसे काही नियम नाही आहेत. आय लव्ह यू, सॉरी, थँक्यू, प्लीज फॉरगिव्ह मी, असा तुमचा सिक्वेन्स चुकला तरीही काही हरकत नाही. मात्र शक्यतो प्रयत्न करा की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू आणि थँक्यू या सिक्वेन्सने चालण्याचा. हिंदी, मराठी, इंग्रजी कुठल्याही भाषेतून तुम्ही याचं मेडिटेशन करू शकता, याची चॅन्टिंग करू शकता. याची चॅन्टिंग करताना शक्यतो तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि तुमचे विचार, तुमचा श्वास संथ असेल, म्हणजे तुम्ही मेडिटेट केलेला असेल, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला या मेडिटेशनसाठी बसायचं आहे प्रिपेअर होऊन. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, याचे तुम्ही काही पिरियॉडिक वेनी, म्हणजे ठराविक वेळेवर जर याचे रिपिटेशन केलं तर याचा तुम्हाला आणखी जास्त लाभ होईल. शक्यतो सकाळची वेळेला निवडा. मेडिटेशनसाठी कुठलीही वेळ वाईट नाही आहे. मात्र सकाळी तुम्हाला जास्त रिझल्ट येतील, बिफोर बेड तुम्हाला रिझल्ट येतील आणि दिवसभरात कधीही केलं तरी तुम्हाला रिझल्ट येतील. मात्र प्रेफरेबल सकाळ आहे. ओके, सो तुम्हाला साधारणतः डोळे मिटून बसायचं. आता या मेडिटेशनला पण सुरुवात करू. प्लीज क्लोज युअर आईज. आपले डोळे बंद करायचे आहेत. एक हळूवार श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास. या श्वासाला होल्ड करायचं आहे आणि हळूवारपणे या श्वासाला तुम्हाला सोडायचं आहे. आपल्या चेहऱ्यावर, आपल्या शरीरामध्ये कुठेही काही ताणतणाव असेल तर तो थोडासा आपल्याला स्ट्रेस झटकून टाकायचा आहे. पाठीचा कणा सरळ करून तुम्हाला बसायचं आहे, डोळे बंद, आणि या मंत्राची चॅन्टिंग तुम्हाला सुरुवात करायची आहे. चॅन्टिंग सुरू करण्यापूर्वी जो प्रॉब्लेम, जी समस्या तुम्हाला आज क्लेन्स करायची आहे, ज्या समस्येबद्दल तुम्ही आत्ता सध्या विचार करताय, सगळ्यात जास्त तुम्हाला आयुष्यामध्ये भेडसावणारा जो प्रॉब्लेम आहे त्याचा विचार करायचा आहे. आणि 100% युनिव्हर्ससोबत बोलल्यानंतर हा प्रॉब्लेम, ही समस्या सॉल्व्ह होणार आहे या विश्वासाने तुम्हाला या मंत्राचं चॅन्टिंग करायला सुरुवात करायची आहे. होपोनोपोनो हा शब्द तुम्हाला म्हणण्याची कुठेही गरज नाही आहे. तुमचा जो प्रॉब्लेम तुम्ही फेस करताय तोही तुम्हाला वारंवार रिपीट करण्याची गरज नाही आहे. फक्त मेडिटेशनच्या सुरुवातीला त्या प्रॉब्लेमचं स्मरण करायचं आहे आणि अतिशय श्रद्धेने युनिव्हर्ससोबत संवाद साधायचा आहे की मी या लाईफ क्लेन्झिंगच्या मेडिटेशनमधून माझ्या आयुष्यातला हा प्रॉब्लेम शुद्ध करण्यासाठी, काढून टाकण्यासाठी, क्लेन्स करण्यासाठी हे मेडिटेशन करतोय किंवा करते. मला यामध्ये आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. आणि एवढं बोलून तुम्हाला या चॅन्टिंगला सुरुवात करायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक्यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक्यू. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you.
Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you.
Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you.
I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you. I am sorry. Please forgive me. I love you. Thank you.